आणि म्हणूनच चांगल्या सेल्फ टॉकमुळे नाती सुधारतात. कारण जो स्वतःवर प्रेम करतो तो इतरांवर सुद्धा प्रेम करू शकतो. स्वतःशी छान आणि प्रेमाने बोलणारी व्यक्ती दुसऱ्यांशी सुद्धा तशीच बोलते आणि वागते. आणि नाती सुधारण्यासाठी ह्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. त्यामुळे दररोज स्वतःला हे सांगत राहा की मी प्रेम करण्यासाठी योग्य आहे. हे ऐकायला साधं वाटतं, पण त्यातून आपला आत्मसन्मान हळूहळू परत येतो. अजून एक गोष्ट म्हणजे चुकीचं सेल्फ टॉक ओळखणं आणि बदलणं ही गोष्ट शिकून घ्या. त्याची रोज प्रॅक्टिस ठेवा. आपण सगळ्याच वेळा पॉझिटिव्ह राहू शकत नाही. कधी कधी मनात नकारात्मक विचार येणारच, पण महत्त्वाचं म्हणजे ते थांबवायचे नाही, तर त्यांना दिशा द्यायची, पॉझिटिव्हिटीकडे वळवायचं. उदाहरणार्थ, माझ्याकडून काही होत नाही हे वाक्य बदला. त्याच्याऐवजी मी अजून शिकते असं म्हणा. मी खूप थकली आहे ह्याच्याऐवजी असं बोला की मी थोडी विश्रांती घेते. मी सगळं एकटीच करते ह्याच्याऐवजी असं बोला की मी माझ्या परीने जमेल तितकं व्यवस्थित करते. वरवर हा बदल फक्त शब्दांचा दिसतो, पण शब्द बदलल्यामुळे मनातली भावना सुद्धा बदलते. अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे तुमच्या मनात नेहमी येणाऱ्या निगेटिव्ह वाक्यांना एका छोट्या डायरीमध्ये लिहा आणि त्याच्याच बाजूला त्याचं पॉझिटिव्ह रूप लिहा. हळूहळू मेंदूला तुमच्या त्या नवीन भाषेची सवय होईल आणि आपोआप तुमचं स्वतःशी बोलणं सुधारत जाईल. आपण पॉझिटिव्ह सेल्फ टॉक आपल्या आयुष्याला बदलण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. आपण वजन कमी करायचं ठरवतो, पण मनात काय म्हणतो, कोणास ठाऊक माझ्याकडून होईल की नाही. असं बोललं की शरीर सुद्धा साथ देत नाही. पण जर आपण म्हणतो की मी प्रयत्न करते, हळूहळू होईल कमी, तर आपण स्वतः मोटिवेट होतो आणि मग व्यायाम, चालणं, हेल्दी खाणं हे सगळं हळूहळू जमायला लागतं. त्यासाठी दररोज एक गोष्ट स्वतःला सांगत राहा की मी माझ्या शरीराची काळजी घेते, कारण ते माझं घर आहे. शेवटपर्यंत तेच माझी साथ देणार आहे. हे म्हणताना हळूहळू तुमच्या मनातून गिल्ट कमी होईल आणि सेल्फ रिस्पेक्ट वाढेल. जेव्हा आपण स्वतःशी बोलतो तेव्हा आपण स्वतःला ओळखायला लागतो, मनातले आवाज ऐकायला शिकतो. जेव्हा बाहेरचं जग गोंधळलेलं असतं तेव्हा आपल्या मनात मात्र शांतता असते. आपल्याला समजतं की मी माझ्या विचारांपेक्षा मोठी आहे. ही जाणीव म्हणजे खरी आत्मशांती. नेहमी